नमस्कार, मी अर्चना केतकर। आज पौष कृष्ण प्रतिपदा शके 1945 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। लोकप्रतिनिधी प्रशासन मिळून एकजुटीने लोकाभिमुख कामे करतील असा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना विश्वास। ठाणे महापालिकेत प्रजासत्ताक दिनानिमित्त गुणवंत सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि मराठा आरक्षण सर्वेच्या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे त्याचा शाळांवर परिणाम। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। राज्य शासनाकडून आणि ठाणे जिल्हा प्रशासनाकडून तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांकडून नाविन्यपूर्ण उपक्रम योजनांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल। यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मिळून एकजुटीने लोकाभिमुख कामे करतील असा विश्वास राज्याचे शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज इथे व्यक्त केला। 74व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा साकेत पोलीस परेड मैदान इथे आयोजित करण्यात आला होता। यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात येऊन त्याला सलामी देण्यात आली। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आणि जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली। तसेच यावेळी राष्ट्रगीत आणि राज्यगीताची धून बजावण्यात आली। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले की सर्व मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून मतदानात सहभाग घेणं आवश्यक आहे। तसेच स्वतःबरोबर इतर सहकार्यांनाही मतदानाच्या कर्तव्यासाठी प्रोत्साहित करणं आवश्यक आहे। नुकताच पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त, उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळालेले खासदार श्रीकांत शिंदे यांचे, त्याचप्रमाणे क्रीडा, साहित्य, प्रशासन, उद्योग, सांस्कृतिक, शिक्षण, स्वच्छता, सामाजिक, कला अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या ठाणे जिल्ह्याचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या सर्वांचे शिक्षण मंत्री केसरकर यांनी अभिनंदन केले। ते म्हणाले की 14 ते 28 जानेवारी दरम्यान राज्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम राबवण्यात येतोय। मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, मराठी भाषेचा स्वाभिमान जपण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून विशेष प्रयत्न करणं आवश्यक आहे। पोलीस दलाचे आधुनिकीकरण करणे आणि वाहतूक बळकटीकरण करणे, राज्यातील प्रत्येक पोलीस ठाणे अंतर्गत आपले पोलीस ही संकल्पना अंमलात आणणे, तसेच जिल्हा पोलीस गस्त प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टीने मोटार वाहने खरेदी योजनेअंतर्गत ठाणे ग्रामीण पोलीस दलाकरता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 1,18,45,000 रुपये इतक्या निधीमधून एस्कॉर्ट करता एकूण 9 चारचाकी वाहने, ठाणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाअंतर्गत 6,25,44,044 रुपये इतक्या निधीतून 50 वाहनं आणि नवी मुंबई पोलीस दलाकरता रुपये 2,03,29,000 इतक्या निधीमधून एकूण 17 वाहनं खरेदी करण्यात आली आहेत। तसेच सन 2023 मध्ये पोलीस शिपाई पदाच्या 521 रिक्त जागांची भरतीही घेण्यात आली। या सोहळ्याच्या निमित्ताने उल्लेखनीय सेवा बजावलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी, जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित मार्गदर्शक, खेळाडू, जिल्हा युवा पुरस्कार विजेता व्यक्ती, संस्था, महाराष्ट्र राज्य नाविन्यता पुरस्कार विजेते विद्यार्थी, नागरी संरक्षण दलातील उत्कृष्ट सेवा बजावलेले अधिकारी, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये उत्कृष्ट काम केलेली रुग्णालये या सर्वांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं।
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74वा वर्धापन दिन समारंभानिमित्त आज जिल्हा परिषद ठाणे भवनाच्या आवारात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला। सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत तसेच प्रजासत्ताक दिनाचा जयघोष करण्यात आला। जिल्हा परिषद कन्या शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्यगीत आणि ध्वजगीत सादर केलं। तसेच सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी भारताचे संविधान प्रस्ताविका वाचन केलं। राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे तंबाखू मुक्तीची शपथ घेतली। कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त सामूहिक शपथही घेण्यात आली। अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते आणि प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 74वा वर्धापन दिन ठाणे महापालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात आयुक्त तथा प्रशासक अभिजित बांगर यांनी राष्ट्रध्वज वंदन केलं। यावेळी ठाणे महानगरपालिकेचे सुरक्षा दल, अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। ध्वजवंदन सोहळ्यानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन आयुक्त अभिजित बांगर यांनी सन्मान केला। सुनीता खरे, भाग्यश्री कोचकर, अनिता काशीद, प्रतिभा जाधव, नंदा कारंडे, पोपट वागचौरे, मच्छिंद्र बेडेकर, राजेंद्र मालुसरे, हरिश्चंद्र खुराटकर, सुजित कुमार वाल्मिकी या सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला। तसेच सुयोग पद्धतीने कचरा वर्गीकरण करणाऱ्या ठाण्यातील विराट सोसायटी, रिजन्सी हाइट्स, ॲकोलेट सोसायटी आणि कोरस टॉवर कॉम्प्लेक्स या 4 गृहनिर्माण संस्थांचाही या प्रसंगी आयुक्तांच्या हस्ते गौरव करण्यात आला। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। संगीत, संस्कृती आणि कलाविष्कारांचा मेळा म्हणून प्रसिद्ध असलेला ठाणे फेस्टिवल आजपासून सुरू झाला आहे। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष या सेवाभावी संस्थेने पारसिक नगर कळवा इथे हा फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे। या फेस्टिवलमध्ये लोककलेपासून शास्त्रीय नृत्य, खवय्यांसाठी खाद्यजत्रा आणि संगीत प्रेमींसाठी अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, विशाल मिश्रा आणि शान या आघाडीच्या पार्श्वगायकांना ऐकण्याची संधी रसिकांना विनामूल्य मिळणार आहे। आज पहिल्या दिवशी अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांची जुगलबंदी रसिकांना ऐकता येणार आहे। लाखो तरुणाईच्या गळ्यातील ताईत म्हणून ओळखला जाणारा कबीर सिंग ॲनिमल फेम विशाल मिश्रा हा उद्या आपल्या गीत संगीताने तरुणाईला बेधुंद करणार आहे। तर 28 जानेवारी रोजी आपल्या सुरेल आवाजाने शेकडो चित्रपटांना अजरामर करणारा प्रख्यात गायक शान हा ठाणेकरांच्या भेटीला येतोय। कथक, कुचिपुडी, भरतनाट्यम आदी नृत्याविष्कार, बीट बॉक्सिंग, सायकलिंग आदी कला क्रीडाविष्कार या ठिकाणी सादर केले जाणार आहेत।
शिवाय स्ट्रीट डान्स, लावणी, लिरिकल बीट्स डान्स आदी स्पर्धा देखील याच फेस्टिवलमध्ये होणार आहेत. तसेच खवय्यांसाठी विशेष खाद्य स्टॉल्स लावले जाणार असून त्या ठिकाणी मालवणी, पंजाबी, चायनीज, कोल्हापुरी, खानदेशी, वऱ्हाडी व विदर्भीय खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. या फेस्टिवलमध्ये ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. 25 जानेवारी हा 14वा राष्ट्रीय मतदार दिवस ठाणे महापालिकेत प्रतिज्ञा घेऊन साजरा करण्यात आला. मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावला पाहिजे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. यावेळी भारत निर्वाचन आयोगाने प्रसिद्ध केलेली मतदानाबाबत विविध भाषांमध्ये जनजागृती करणारी चित्रफीत सादर करण्यात आली. त्यानंतर सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मतदान करण्याबाबतची शपथ घेतली. राज्यात होत असलेल्या मराठा आरक्षण सर्व्हेच्या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे त्याचा शाळांवर परिणाम होतोय. कल्याण डोंबिवलीमध्ये महापालिका कर्मचारी आणि शिक्षकांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचे परिणाम शाळांवर दिसू लागले आहेत. शाळांच्या परीक्षा दीड महिन्यावर येऊन ठेपल्या असतानाच शिक्षक सर्व्हेच्या कामात गुंतल्याने शाळांमधील नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. कल्याण जवळील बल्यानी येथील बंदे अली खा या शाळेत मराठी आणि उर्दू माध्यमांचे विद्यार्थी शिकतात. या शाळेत 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग असून तब्बल 1800 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एकूण 21 शिक्षक 2 सत्रात या शाळेत कार्यरत आहेत. या 21 मधील 19 शिक्षकांना मराठा आरक्षण सर्व्हेचं काम देण्यात आल्याने सध्या या शाळेत फक्त एकच शिक्षक शिकवतो आहे. 3 दिवसांपासून शाळेतील वर्ग बंद ठेवण्यात आले आहेत. फक्त 1लीचा वर्ग सुरू आहे. त्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही महिन्यांमध्ये परीक्षा आहेत. शाळा जर 3 दिवस बंद राहणार असतील तर विद्यार्थी काय शिकणार आणि परीक्षेत काय लिहिणार असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. तसेच सर्व्हेच्या कामाचे नियोजन करा अशी मागणी देखील पालकांकडून केली जाते. कोकण रेल्वेत कोकणवासियांना सापत्न भाव दिला जात असल्याच्या निषेधार्थ आज सावंतवाडी स्थानकात जेल भरो आंदोलन करण्यात आलं. कोकणात रेल्वे धावली पण गेली 25 वर्षे कोकणवासीय भूमिपुत्रांना तुंबळ गर्दीतून प्रवास करावा लागतोय. राज्याने सर्वाधिक गुंतवणूक करूनही कोकणच्या वाट्याला केवळ 3च गाड्या आहेत. कोकणी माणसाने आपल्या जमिनी देऊनही कोकणात टर्मिनस नाही. 2015 पासून सावंतवाडी टर्मिनसचे घोंगडे भिजत पडले आहे. याच्या निषेधार्थ अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीतर्फे कोकणवासियांना सापत्न भाव दिला जात असल्याच्या निषेधार्थ सावंतवाडी स्थानकात जेल भरो आंदोलन केलं. दिवंगत नेते मधु दंडवते यांनी कोकणवासियांसाठी कोकण रेल्वे सुरू केली. मात्र त्याचा लाभ कोकणवासियांना होण्याऐवजी दक्षिणेकडील प्रवाशांनाच अधिक होत आहे. कोकणातील चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेच्या मांडवी, कोकण कन्या किंवा दादर सावंतवाडी या 3च गाड्या उपलब्ध आहेत. यामुळे चाकरमान्यांना अभूतपूर्व गर्दीत गुदमरून कोकणचा प्रवास करावा लागतोय. कोकणात टर्मिनस नसल्याने गणेशोत्सवात तसेच उन्हाळी सुट्टीत वाढीव मेल एक्सप्रेसची मागणी करूनही गाड्या मिळत नाहीत. कोकण रेल्वेचे खासगीकरण थांबवून त्याचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे किंवा स्वतंत्र झोन बनवावेत. प्रत्येक स्टेशनचा आरक्षण कोटा वाढवून त्याला जास्तीचे हॉल्ट्स मिळावेत. सर्व सुपरफास्ट रेल्वे गाड्या मिरज मार्गे मडगावला वळवाव्यात किंवा त्यांना जास्तीचे हॉल्ट्स द्यावेत. आदी मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्या परळ इथे नुकत्याच पार पडलेल्या कोकण रेल्वेचे शिल्पकार स्वर्गीय मधु दंडवते यांना आदरांजली प्रीत्यर्थ कृतज्ञता सभेत मागण्या मान्य करण्याचा अल्टिमेटम देण्यात आला होता. यावर प्रशासन आणि सरकारने काहीच पावले उचलली नसल्याने आज सकाळी सावंतवाडी रेल्वे स्टेशन इथे जेल भरो आंदोलन करण्यात आलं. वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचा आज त्यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मधुकर कड यांची 1992 मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली होती. 1993 ते 2003 या काळात ते अतिसंवेदनशील लकडगंज नागपूर इथे कार्यरत असताना त्यांनी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय कुशलतेने हाताळली होती. खून, खंडणी प्रकरण, घरफोडी, फसवणूक, चोरी यासारख्या गंभीर गुन्ह्यातील अनेक गुन्हेगारांना त्यांनी पकडलं होतं. ड्रग टोळ्या यातील 30 कुख्यात गुन्हेगारांना कारावासाची शिक्षाही देण्यात त्यांना यश आलं होतं. ATS येथे तैनात असताना झवेरी बाजार बॉम्बस्फोट प्रकरण,
MPA नाशिक रेकी प्रकरण तसंच नक्षलवादी प्रकरणातील आरोपींच्या तपासात अटक करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। नाशिक आणि ठाण्यात असताना त्यांनी भद्रकाली, अंबड, पंचवटी आणि मुंब्रा पोलीस ठाण्यात प्रभारी म्हणून जातीय सलोखा राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती। त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत त्यांना 571 बक्षिसं मिळाली, तर 4 लाखांवर रोख रक्कम आणि 514 सी नोट्स तर 42 प्रशंसक पत्र मिळाली आहेत। 2017 मध्ये त्यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक मिळाले आहे। आज त्यांचा उल्लेखनीय सेवेसाठी गौरव करण्यात आला। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। लोकप्रतिनिधी प्रशासन मिळून एकजुटीने लोकाभिमुख कामं करतील असा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना विश्वास। ठाणे महापालिकेत प्रजासत्ताक दिनानिमित्त गुणवंत सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि मराठा आरक्षण सर्व्हेच्या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे त्याचा शाळांवर परिणाम। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनलला अवश्य भेट द्या। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।